जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, देशातल्या पहिल्या समुद्रावरील काचेच्या पुलाची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच देशातल्या पहिल्या समुद्रावरील काचेच्या पुलाची निर्मिती ही तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या पुलाचं उद्घाटन केलं असून या पुलाची एकूण लांबी ही 77 मीटर तर रुंदी 10 मीटर इतकी आहे. हा जो पूल आहे, हा पूल कन्याकुमारीमधील विवेकानंद रॉक मेमोरियलला त्याच्या जवळच असलेल्या 133 फूट उंच तिरुवल्लूर यांच्या पुतळ्याशी जोडतो. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. व्हिडिओला लाईकसुद्धा करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. पहिला प्रश्न पहा काय म्हणतो. आता मित्रांनो, 2024च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली. तर यामध्ये 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती खेळाडूंना जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच हा पुरस्कार एकूण 4 खेळाडूंना जाहीर झाला आहे. त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या 4 खेळाडूंना यंदाचा हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, या क्रीडा पुरस्काराचं वितरण 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येईल. आता जे 4 खेळाडू आहेत यांच्याविषयी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊया. पहिली खेळाडू पहा मनू भाकर. मनू भाकर या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर त्या हरियाणा या राज्याच्या रहिवासी असून त्या नेमबाजीच्या 10 मीटर एअर पिस्टल आणि 25 मीटर पिस्टल या इव्हेंटशी संबंधित असून त्यांनी 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकले असून एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके जिंकणाऱ्या मनू भाकर या स्वतंत्र भारतातील पहिल्या क्रीडापटू ठरल्या आहेत. तसेच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या मनू भाकर या पहिल्या भारतीय महिला नेमबाज आहेत. त्यांनी या स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक आणि मिश्र सांघिक या प्रकारात 2 कांस्य पदक पटकावले आहेत. मनू भाकर यांना याआधी 2020 साली अर्जुन पुरस्कार, 2021 मध्ये BBC इमर्जिंग स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर तर 2024 साली स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. आता दुसरा खेळाडू पहा, डी गुकेश. यांचं पूर्ण नाव काय आहे? तर गुकेश डोमाराजू असे यांचं पूर्ण नाव असून ते तामिळनाडू या राज्याचे रहिवासी आहेत. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असून आता नुकतेच त्यांनी फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं सुद्धा विजेतेपद पटकावलं आहे आणि ही स्पर्धा जिंकणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरले आहेत. त्यांनी ही स्पर्धा वयाच्या 18व्या वर्षी जिंकली. बरं, त्यांना ग्रँड मास्टरचा किताब कधी देण्यात आला? तर 2019 साली वयाच्या 12 वर्षे 7 महिने आणि 17 दिवसांचे असताना त्यांना ग्रँड मास्टर हा किताब मिळाला होता. बरं, त्यांना याआधी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर 2023 मध्ये त्यांना एशियन चेस फेडरेशनचा प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता. आता हरमनप्रीत सिंग यांच्याविषयी माहिती नोट करून घ्या. हरमनप्रीत सिंग हे पंजाब राज्याचे रहिवासी असून ते भारतीय हॉकी संघाचे कर्णधार देखील आहेत आणि ते सरपंच साहेब या टोपण नावाने ओळखले जातात. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय हॉकीने 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे. तसेच 2022च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघानं सुवर्ण पदक पटकावलं होतं. आणि आताची जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली आहे त्यामध्ये ते गोल स्कोरिंगमध्ये अव्वल स्थानावर होते. त्यांनी या स्पर्धेत एकूण 10 गोल करत अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत त्यात FIH प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना 3दा मिळाला असून अलीकडचा 2024चा पुरस्कार सुद्धा त्यांनाच मिळालेला आहे. 2022 आणि 2020-21 मध्ये सुद्धा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2024चा टीम स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला असून त्यांना याआधी 2021 साली अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता शेवटचे पुरस्कार विजेते प्रवीण कुमार यांच्याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. हे उत्तर प्रदेश या राज्याचे रहिवासी असून ते एक पॅराऑलिम्पिक ॲथलेटिक्स आहेत व ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर उंच उडी या खेळाशी संबंधित असून ते दिव्यांग वर्ग T64 अंतर्गत या स्पर्धांमध्ये भाग घेतात. त्यांच्या विक्रमाविषयी सांगायचं झालं तर त्यांनी 2024च्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्ण पदक पटकावलं असून नुसतं सुवर्ण पदक पटकावलं नाही तर त्यांनी या स्पर्धेत 2.08 मीटर इतकी उंच उडी मारून आशियाई विक्रमासह हे सुवर्ण पदक जिंकलं होतं. तसेच याआधी 2022च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुद्धा त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे.
बरं, हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कधीपासून दिला जातो? तर हा पुरस्कार 1991-92 पासून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे देण्यात येतो आणि हा पुरस्कार देताना खेळाडूच्या मागील 4 वर्षाच्या कामगिरीचा विचार करूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारात रोख रक्कम किती देण्यात येते? तर 25 लाख रुपये इतकी रोख रक्कम या पुरस्कारात देण्यात येते व या पुरस्काराचे पहिले विजेते हे विश्वनाथन आनंद आहेत. आता हा प्रश्न पहा. या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची असून यात अर्जुन पुरस्कार विजेते व ते कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत अशा जोड्या दिल्या आहेत. पहिलं नाव पहा, सचिन सर्जेराव खिल्लारे. हे गोळाफेक या क्रीडा प्रकाराशी संबंधित असल्यामुळे पहिली जोडी बरोबर आहे. दुसरं नाव पहा, नितेश कुमार. हे एक पॅरा बॅडमिंटनपटू आहेत. दुसरी सुद्धा जोडी बरोबर आहे. आणि जे धरमवीर आहेत हे सुद्धा क्लब थ्रो या क्रीडा प्रकाराशी संबंधित असल्यामुळे तिसरी जोडी सुद्धा बरोबर आहे. बरं, प्रीती पाल या एक नेमबाज आहेत का? तर प्रीती पाल एक नेमबाज नसल्यामुळे शेवटची जोडी चुकीची आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त शेवटची डी जोडी ही चुकीची आहे. बरं मित्रांनो, आपण या प्रश्नामध्ये या 4च खेळाडूंची नावे का पाहिली आहेत? तर हे 4ही खेळाडू खूप चर्चेमध्ये असल्यामुळे यांची नावे आपण पाहिली आहेत. प्रीती पाल यांच्याविषयी सांगायचं झालं तर प्रीती पाल या पॅराऑलिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. त्याने पॅराऑलिम्पिकच्या 100 मीटर आणि 200 मीटर या दोन्ही शर्यतीत कांस्य पदक पटकावलं आहे व त्या आशा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू ठरल्या आहेत. व जे सचिन सर्जेराव खिल्लारी आहेत यांनी गोळाफेक स्पर्धेत सिल्वर पदक पटकावलं असून हे आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा खूप चर्चेमध्ये होतं. व जे नितेश कुमार आणि धरमवीर आहेत या दोन्ही खेळाडूंनी 2024च्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहेत. यावेळेसच्या 2024च्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण 7 सुवर्ण पदक मिळाले असून त्यामध्ये या 2 खेळाडूंचा देखील समावेश आहे. बरं, यंदा अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना जाहीर झालेत? तर यंदाचे हे अर्जुन पुरस्कार 34 खेळाडूंना जाहीर झाले असून 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर 2 खेळाडूंना आजीवन कार्यासाठी अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे. अर्जुन पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर या पुरस्काराची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली असून हा पुरस्कार सुद्धा खेळाडूला त्याच्या मागील 4 वर्षाच्या कामगिरीद्वारे देण्यात येतो व या पुरस्कारात रोख रक्कम म्हणून 15 लाख रुपये देण्यात येतात. आता हे उरलेल्या 30 खेळाडूंची नावे आहेत. हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे सुद्धा एकदा वाचून घ्या. आणि 2 खेळाडूंना जो आजीवन कार्यासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे त्यांची नावे आहेत सुचा सिंग आणि मुरलीकांत राजाराम पेटकर. या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या आजीवन कार्यासाठी हा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? पहिलं विधान पहा, हिमाचल प्रदेश राज्याने हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेला डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची घोषणा केली. मित्रांनो, हे पहिलं विधान बरोबर आहे. नुकतेच आता हिमाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या हिप्पाचं नाव बदलून त्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव देण्याची घोषणा केली आहे. या हिप्पाची स्थापना 1 जानेवारी 1974 मध्ये करण्यात आली होती व यंदा याला एकूण 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे दुसरं विधान सुद्धा बरोबर ठरतं. आता तिसरं विधान पहा, मनमोहन सिंग यांना 1987 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, हे विधान सुद्धा बरोबर आहे. 1987 मध्ये मनमोहन सिंग यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. आता तिसरं विधान सुद्धा बरोबर असल्यामुळे चुकीचं विधान हे शेवटचंच विधान असणार आहे. मनमोहन सिंग हे 1991 साली हिमाचल प्रदेश राज्यातून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते असं हे विधान आहे आणि हेच विधान चुकीचं आहे. बरं, आता कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की मनमोहन सिंग पहिल्यांदा राज्यसभेवर कोणत्या राज्यातून निवडून गेले होते? ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावणारी भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण आहे? तर या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये वैशाली यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. पर या स्पर्धेतील महिला इव्हेंटचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर चीनच्या जुवेन यांनी या स्पर्धेतील महिला इव्हेंटचं विजेतेपद पटकावलं असून पुरुषांच्या इव्हेंटचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोन्मियाची यांना संयुक्तपणे देण्यात आलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यावेळेसच्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील पुरुषांच्या इव्हेंटचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोन्मियाची यांना संयुक्तपणे देण्यात आलेलं आहे. बरं, एक अजून छोटासा प्रश्न निर्माण होतो की या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन न्यूयॉर्क या शहरामध्ये करण्यात आलं होतं व ही स्पर्धा 2012 पासून आयोजित करण्यात येते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाचं आयोजन करण्यात आले?
तर हा जो पहिला आंतरराष्ट्रीय फुले महोत्सव आहे याचं आयोजन पुणे या शहरामध्ये करण्यात आलं होतं व हा महोत्सव साजरा करण्यामागचा उद्देश काय होता तर जनसामान्यापर्यंत महात्मा फुले यांचे विचार पोहोचवण्यासाठी या पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता हा प्रश्न पहा, UIDAIचे नवे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या UIDAIचे नवीन CEO हे भुवनेश कुमार बनले आहेत. हे जे भुवनेश कुमार आहेत हे 1995च्या बॅचच्या उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी असून त्यांनी आता अमित अग्रवाल यांची जागा घेतली आहे. अमित अग्रवाल यांची नुकतीच रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे जे UIDAI आहे याचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. याची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली असून याला आधार कायदा 2006च्या तरतुदी अंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून दर्जा देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर KS मणिलाल यांचे नुकतेच वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? मित्रांनो, जे डॉक्टर KS मणिलाल आहेत हे एक वनस्पती शास्त्रज्ञ होते व आता त्यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना त्यांच्या कार्यासाठी 2020 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांना 2012 मध्ये ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑरेंज नासाऊ हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता व हा पुरस्कार मिळवणारे ते आशियातील पहिलेच व्यक्ती होते. आणि त्यांनी प्राचीन लॅटिन ग्रंथ हार्ट्स मालाबरिकस याचा इंग्रजी आणि मल्याळम असा 2 भाषेत अनुवाद केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत? तर मित्रांनो, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्याकडे एकूण 931 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे व आता ते भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. बरं, देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण आहेत? तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले असून त्यांच्याकडे फक्त 15 लाख रुपयांची संपत्ती आहे. आता हा प्रश्न पहा, कोणती कंपनी ही ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स नेटवर्कवर सर्व वित्तीय सेवा देणारी पहिली BFSI कंपनी ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आदित्य बिर्ला कॅपिटल ही ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स नेटवर्कवर सर्व वित्तीय सेवा देणारी पहिली BFSI कंपनी ठरली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो महिला शिक्षण दिन आहे हा महाराष्ट्रात दरवर्षी 3 जानेवारी रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 3 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 3 जानेवारी रोजी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका डॉक्टर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो. त्यासाठी त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला होता तर त्यांचं निधन हे 10 मार्च 1897 रोजी झालं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतातील पहिले स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप कोणत्या राज्यानं लॉन्च केलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.